गेल्या आठवड्यामध्ये सीना नदीला पूर आला। दुष्काळग्रस्त मराठवाड्यामध्ये पाणीच पाणी झालं। हजारो शेतकऱ्यांची घरं दारं शेती जनावरं उद्ध्वस्त झाली, जनावरं वाहून गेली। अनेक शेतकरी बेघर झाले, त्यांची घर त्याच्यात पडली, वाहून गेली। अक्षरशः शेती खरवडून नेली। जो दुष्काळग्रस्त पट्टा संपूर्ण त्याच्यामध्ये बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर हा संपूर्ण जो दुष्काळग्रस्त पट्टा होता त्या पट्ट्यामध्ये पाणीच पाणी इतकं झालं। कधी नव्हे ते पाणी झालं। ढगफुटीचाच हा प्रकार आहे, प्रश्नच नाही त्याच्यामुळे। पण ज्या सीना नदीला पाण्याचा थेंब नसतो त्या सीना नदीला महापूर आला आणि हे महाराष्ट्राने सगळं पाहिलं चित्र। इतकं भयंकर, इतकं विदारक चित्र आणि शेतकऱ्यांची ती अवस्था पाहिल्यावरती प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती आहे। मित्रो, मी सीना नदीच्या बाबतीमध्ये हे बोलतोय। निसर्ग त्याची कारणं अनेक सांगितली जातात। एक बदलतं वातावरण, आपण जे पर्यावरणावरती आपण जे निसर्गावरती अतिक्रमण करतो त्याचे हे परिणाम आहेत। जे ग्लोबल वॉर्मिंग प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढते त्याच्यामुळे ढगफुटीचे प्रकार हे प्रचंड वाढत आहेत वगैरे वगैरे, त्याच्यामुळे ही नैसर्गिक आपत्ती आली। आज तिकडे मराठवाड्यामध्ये ही नैसर्गिक आपत्ती आली, पण पुणे पिंपरी चिंचवडवर येणार नाही असं बिलकुल नाही। आपण सह्याद्रीच्या ह्या पट्ट्यात राहतो जिथे डोंगर दऱ्यामधून ज्या उगम पावणाऱ्या नद्या आहेत, जर डोंगरावरती तिकडे कुठे ढगफुटी झाली, उद्या पावना, इंद्रायणी, मुळा ह्या नद्यांच्या पात्रामध्ये अशा प्रकारचा महापूर आला तर पिंपरी चिंचवडची काय परिस्थिती राहील? पिंपरी चिंचवड काय, पुणे काय, अर्ध पाण्यात जाईल। हा पूररेषेचा विषय आहे म्हणून जाणीवपूर्वक तुमच्याशी बोलतोय मी। त्याचं कारणच तसं आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेने जी पाटबंधारे खात्याने आखून दिलेली पूररेषा आहे त्याचा अक्षरशः धंदा चालवला आहे की काय अशी शक्यता, म्हणजे संशय येतो दाट। त्याचं कारणच तसं आहे की पूररेषा हा गेल्या 20 वर्षातला हा चर्चेचा विषय आहे। मागच्या विकास आराखड्यामध्ये पूररेषा हा प्रकार नव्हता। आताच्या नवीन विकास आराखड्यामध्ये पूररेषा ही मार्क केली गेली। मागच्या शहर विकास आराखड्यामध्ये पूररेषा मार्क केलेली नव्हती, परंतु पाटबंधारे विभागाने त्याचं डिमार्केशन महापालिकेला दिलेलं होतं। त्याच्यामुळे त्या पूररेषेच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची बांधकामं अलाउड नव्हती। निळी पूररेषा आणि एक लाल पूररेषा अशा दोन असतात। 100 वर्षामधून एकदा जो पूर येतो ती लाल पूररेषा, त्याचा काही इतका असा हे येत नाही। परंतु निळी पूररेषा 10-15 वर्षातून जो मोठा पूर येतो त्याच्यानुसार त्या निळ्या पूररेषेची आखणी होती। त्याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारच्या बांधकामाला परवानगी नसते। परंतु आपल्या ह्या महापालिकेमध्ये या संदर्भामध्ये एक वर्षापूर्वी सर्वेक्षण केलं गेलं। पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांच्या पूररेषेमध्ये एकूण किती बांधकामं आहेत। त्यावेळेस मनोज लोणकर हे महापालिकेचे उपायुक्त होते, त्यांनी ते सर्वेक्षण केलं। त्यावेळेस काहीतरी 2917 बांधकामं त्याच्यामध्ये आढळली। त्यांना नोटिसा काढल्या महापालिकेने, पाडापाडीच्या थोडक्यामध्ये कारवाईच्या। आणि असा काय चमत्कार झाला की आता परत महापालिकेने एक आकडेवारी जाहीर केली नवीन, म्हणजे प्रत्येक प्रभाग कार्यालयाकडून ती आकडेवारी मागितली आणि ह्या तिन्ही नद्यांच्या ब्ल्यू लाईन मध्ये किती बांधकामं आहेत तर ती बांधकामं आली 1686, म्हणजे जवळपास 1231 बांधकामं वगळली। कशी वगळली, का वगळली? महापालिकेकडे सबळ त्याचं कुठलंही कारण नाहीये। म्हणजे जी वर्षापूर्वी बांधकामं होती 2917 ती आता आला 1686। याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतंय धनदांडग्यांची बांधकामं त्याच्यातून वगळलेली आहेत। बिल्डर लोकांच्या ज्या ज्या इमारती फ्लड लाईन मध्ये, ब्लू लाईन मध्ये होत्या त्या त्यातून बाजूला केलेल्या आहेत। हे आता यासाठी सांगतो की महापालिकेने 2 दिवसापूर्वी एक जाहीर प्रकटन काढलं आणि अशा प्रकारे ब्लू लाईन मध्ये असलेल्या हे जे 1686 बांधकामाची यादी तयार केली आणि ती राज्य आपले उपनिबंधक जे आहे, उपनिबंधक कार्यालय जिथे खरेदी विक्रीचे व्यवहार नोंदले जातात स्टॅम्प ड्युटी भरून, त्या कार्यालयांना पाठवली आणि अशा प्रकारच्या ब्लू लाईन मधल्या कुठल्याही बांधकामाची खरेदी विक्रीचा व्यवहार होऊ नये असे महापालिकेने त्यांना पत्र दिलेले आहे। या पुढच्या काळामध्ये नागरिकांनी सुद्धा सावध राहावं। ब्लू लाईन मधले अशा प्रकारची बांधकामं जिथे असतील तिथे खरेदी विक्री किंवा घर घेऊ नये किंवा विकू नये, तो काय प्रश्नच येत नाही त्याच्यात। अशा प्रकारचं जाहीर प्रकटन महापालिकेचा हा निर्णय तसा स्तुत्य आहे। महापालिकेचा हा उपक्रम चांगला आहे हे सुरुवातीला मी स्पष्ट करतो, परंतु याच्यामध्ये जी गेल्या वर्षभराची परिस्थिती होती ना आताची परिस्थिती, याच्यामध्ये फरक का, याचं उत्तर महापालिकेकडून मिळत नाही। माझा तर थेट आरोप आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये महापालिकेने धंदा केलेला आहे। महापालिकेच्या प्रशासनाचे जे अधिकारी आहेत
त्यांनी 2917 बांधकामं 1686 वर कशी आली, तर ती काय काय तुझी किरकोळ कारणं सांगतात, दंड आकारून नियमित केली वगैरे वगैरे. प्रश्न असा आहे, जर रेड झोन पूर रेषेमधल्या बांधकामाच्या बाबतीत महापालिकेची अशी जर ठोस भूमिका असेल ना, त्याचं निश्चित स्वागत आहे. परंतु अशीच भूमिका महापालिकेने पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन मध्ये आज जवळपास 55,000 बांधकामं आहेत. महापालिकेचाच आकडा आहे. त्याच्यामध्ये भोसरी रेड झोनच्या 1100 यार्ड मधील जी बांधकामं आहेत ती, नंतर देहू रोडचा रुपीनगर कळवडे तो जो पट्टा रेड झोन मधला आहे तो, आणि केवळेचा रेड झोन, अशा तिन्ही रेड झोन मध्ये जवळपास 55,000 प्रॉपर्टीज आहेत. इथे सुद्धा खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाहीत. मागच्या वेळेस भोसरी रेड झोन मध्ये ज्या पद्धतीने प्लॉटिंग सुरू होतं, रेड झोनच्या भिंती सीमा भिंतीपर्यंत जे अजूनही सुरू आहे, दिवसाढवळ्या प्लॉटिंग सुरू आहे, बोर्ड लागलेले आहेत. तसंच रुपीनगर कळवडे पट्ट्यामध्ये सुद्धा आहे. तर ते प्लॉटिंग होऊ नये म्हणून यावेळेस तिथे महापालिकेमध्ये त्यावेळेस श्रावण हर्डीकर हे आयुक्त होते, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं, नोंदणी महानिरीक्षकांना कळवलं की अशा प्रकारची खरेदी विक्री व्यवहाराला प्रतिबंध करावं. वर्तमानपत्रातून जाहिराती दिल्या, बातम्या दिल्या. त्यानंतरही तिथे सर्रास खरेदी विक्री व्यवहार होतात. ते कुठेही बेकायदा ठरत नाहीत. मग पूर रेषेतले हे व्यवहार बेकायदा कसे ठरतात? प्रश्न असा आहे, फक्त पूर रेषेच्या बाबतीत हा न्याय का? तुम्हाला हा न्याय लावायचा तर लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून हा जर महापालिकेने उपक्रम सुरू केला असेल तर तो चांगला आहे. तो यासाठीच म्हणतो मी. तर रेड झोन मध्ये सुद्धा 1 इंचही बांधकामाला परवानगी मिळत नाही. लष्कराने तिथे पूर्णतः प्रतिबंध केलेला आहे. प्लॉटची खरेदी विक्री तर सोडा, बांधकामही करता येत नाहीये. परंतु आज सर्रास रेड झोन मध्ये बांधकाम होतात. तिथे महापालिका रस्ता, लाईट, पाणी, गटर सगळ्या सुविधा देते. ह्याच्यामध्ये पहिली तर महापालिकेवरती केस दाखल व्हायला पाहिजे. पूर रेषेमधली जी बांधकामं वगळलीत तो तर विषय 100% आहेच आहे. तो म्हणजे त्याच्याविषयी वादच नाही की 2917 बांधकामं 1686 आता झाली, 1231 वगळली. याच्यामध्ये महापालिकेने मोठा झोल केलेला आहे 100%. वर्षभरापूर्वी ती बांधकामं 2917 असताना ती आता 1686 वरती आली. याचा अर्थ 1231 वगळली. ती कशी मांडवली केली प्रशासनाने. प्रशासन अशा प्रकारचे सर्रास धंदे करतं ते रेड झोन मध्ये सुद्धा. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. एक साधारण 1.5-2 वर्षापूर्वी महापालिकेने मुंबईमध्ये रूफटॉप हॉटेल जे आहेत तिथे कुठेतरी मोठी आग लागली होती. त्यानंतर राज्य सरकारने आदेश काढले आणि सर्व महापालिकांना, सर्व शहरांमधून रूफटॉप हॉटेलचं सर्वेक्षण करायला सांगितलं आणि कारवाईचे आदेश दिले होते. या महापालिकेने सुद्धा रूफटॉप हॉटेलचं सर्वेक्षण केलं. अतिरिक्त आयुक्त प्रदीप दामले पाटील यांनी दिलेली त्यावेळेसची माहिती आहे. रूफटॉप हॉटेल जवळपास 95 आहेत. त्यांच्यावरती कारवाई करणार, त्यांना नोटीस काढली. मित्र, नोटीस काढली त्यानंतर कारवाई गुंडाळली. हा कुठला प्रकार आहे? म्हणजे नोटीस काढायचं, त्या लोकांकडून पैसे वसूल करायचे. अशा प्रकारचा प्रशासनावरती थेट आरोप आहे. लोकांकडून ही सगळी माहिती मिळते, लोक सगळं सांगतायत, साहेब पैसे दिलेत, काय कारवाई बिरवाई होत नाही, तुम्ही काय व्हिडिओ करायचे ते करा. अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये 2.25 लाख अनधिकृत बांधकामं होती. त्या जवळपास 3-3.5 लाखाच्या आसपास गेली. त्याचं कारण 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिका प्रशासनाने सर्रास अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिलं. इंद्रायणी नदीपात्रातील 36 बंगले पाडले. त्यावेळेस लोकांनी जाब विचारला होता की ते होण्यापूर्वीच का नाही रोखले. आमचा प्रश्न तोच आहे की ही बांधकामं होण्यापूर्वी तुमचं प्रशासन काय कुठं शेण खायला गेलं होतं का? मी इतकं कठोर बोलतो त्याचं यासाठी की सर्वसामान्य माणूस फसवला जातो, त्याची अत्यंत आयुष्य उद्ध्वस्त होतं कारवाई झाल्यावरती. ते होऊच नये यासाठी जर तुम्ही पूररेषेतल्या बांधकामांच्या बाबतीमध्ये हा निकष लागू केला असेल तर तोच निकष रेड झोनच्या बांधकामांच्या बाबतीत सुद्धा असला पाहिजे. महापालिकेच्या शहर विकास आराखड्यातील जी बांधकामं अतिक्रमण आहेत ती सुद्धा त्याचे खरेदी विक्री व्यवहार होऊ शकत नाही. कारण महापालिकेने ताब्यात घेतलेल्या जमिनीवरती पुन्हा तिथे घर बांधणं किंवा हे करणं ते अतिक्रमण असतं. सरकारी जमिनीवर अतिक्रमण बांधकाम करता येत नाही. खरेदी विक्री व्यवहार तर दुसरी गोष्ट. तिथे सुद्धा जवळपास महापालिकेच्या आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 40,000 बांधकाम आहेत. महापालिकेने विचार करायचा तर याचा 3ही गोष्टींचा साकल्याने विचार करायला पाहिजे. फ्लड लाईन मधल्या, ब्लू लाईन मधल्या बांधकामांचे खरेदी विक्री व्यवहार होणार नाहीत. रेड झोन मधल्या खरेदी विक्री बांधकामांचे खरेदी विक्री व्यवहार होणार नाहीत जागेंचे. तसंच विकास आराखड्यातील जी अतिक्रमण आहेत त्यांचे सुद्धा होणार नाहीत. हे साध्या साध्या गोष्टी आहेत. एकीकडे एक नाही, दुसरीकडे एक नाही. लोकांना नोटीस पाठवायची, भीती निर्माण करायची, कारवाईचा बुलडोजर पुढे चालवायचा, पैसे आले की बुलडोजर मागे घ्यायचा.
जो कोणी पैसे देत नाही त्याच्या बांधकामावरती फक्त विटांना टोचे मारायचे, पैसे आले की बांधकाम परत पूर्ण होतं. जेवढ्या अतिक्रमण कारवाया महापालिकेने अनधिकृत बांधकामावर केलेले आहेत ती सर्व अनधिकृत बांधकामं आज नियमित झालेली आहेत. वर्षभरापूर्वी जी बांधकामावरती कारवाई महापालिकेने केली त्याची यादी महापालिकेने द्यावी आणि ती बांधकामं आता महापालिकेने ती खरंच भुईसपाट झाली आहेत का पूर्ण झाली आहेत याचा एक रिपोर्ट जाहीर करायला पाहिजे. हे महापालिका आयुक्तांच्या ह्या प्रशासकीय राजवटीमधले हे सगळे फ्रॉड आहेत. पूर रेषेचा तो विषय आला म्हणून फक्त हा विषय काढला. ह्याच्यामध्ये बोलण्यासारखं बरंच आहे. नदी पात्र वाचायचं असेल, नदीला जर पूर आला तर 100% ते घातक आहे. आज नदी दोन्ही बाजूनी भराव टाकून बुजवली जाते, त्यांच्यावरती महापालिका आयुक्त काय कारवाई करते, प्रशासन काहीही कारवाई करत नाहीये. मागे वारंवार त्यांना तक्रारी गेल्यावरती त्यांनी सांगितलं की CC कॅमेरे बसू, असे कोणी भराव टाकणे सापडले त्यांच्यावर फौजदारी दाखल करू. एकही फौजदारी दाखल झालेली नाहीये, कुठे CC कॅमेरे नाही. इतकंच नाही तर नदी पात्रात दोन्ही बाजूला आपण सुरक्षा रक्षक नेमू, कुठेही सुरक्षा रक्षक नेमलेले नाहीयेत. प्रशासनाचा हा गलथानपणा असतो आणि नंतर ज्यावेळेस नागरिक तिथे एखादा अनवधानाने तो असं बांधतो आणि नंतर त्याची इमारत पाडायला येतात, नोटीस देतात, त्यांनी पैसे दिले की गप्प बसत, नाही दिले की पाडून टाकतात. सर्रास आहेत. एका ठिकाणी शेजारी बांधकाम असली तर जो पैसे देतो त्याचं बांधकाम सेफमध्ये पूर्ण होतो, तो राहायला जातो. ज्या ठिकाणी पैसे देत नाहीत त्याचं बांधकाम फाडलं जातं. कित्येक येत असे नमुने. 15 शेडवरती कारवाई कुदलवाडीलाच फक्त होते, परंतु शहरामध्ये आज जवळपास 25-30 हजार 15 शेड्स आहेत. आयुक्तांनी स्वतः ते कबूल केलेले आहे. कारवाई करतो म्हटले, कारवाई केली नाही. कारण काय? आयुक्तांनी उत्तर द्यायला पाहिजे. मी हे तळमळीने यासाठी बोलतोय, शहराचं बकालीकरण होऊ नये. महापालिकेने सर्वांना समान न्याय द्यावा. दोघांना वेगवेगळे 2 वेगळे कायदे नको. पैसे देणाऱ्यासाठी वेगळा कायदा आणि पैसे न देणाऱ्यासाठी वेगळा कायदा. असं जर प्रशासन करत असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या शहरामध्ये आता बारकाईने लक्ष घातलं, त्यांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे. खासदार अमोल कोल्हे हे सुद्धा आता आयुक्तांबरोबर बैठक घेणार आहेत, त्यांनी या प्रकरणात दाब विचारला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या संदर्भामध्ये मला सुचवावं असं वाटतं की त्यांनी सुद्धा 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये अशा प्रकारचे जे काही फ्रॉड झाले असतील प्रशासनाकडून त्याच्यामध्ये त्याची दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. जनहो, तुम्हाला काय वाटतं या विषयावरती? हे शहर तुमचं आहे, माझं आहे. या शहराबद्दल तुम्हाला जितकी आपुलकी तितकी मला पण आहे. तुम्ही निश्चितच या शहराच्या भल्याचा विचार करत असणार. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं त्या संदर्भात तुम्ही कमेंटमध्ये नक्की बोला. धन्यवाद.